कैरीचा सीझन संपत आलेला आहे, तरीही आपल्याला कैरीचे पदार्थ बनवावेच वाटतात. तर मी इथे गॅसचा वापर न करता मस्त एक छान चमचमीत पदार्थ, तोही वर्षभर टिकणारा बनवलेला आहे. तर एकदम झटपट तयार होणारा आणि कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे आणि मुलांच्या आवडीचा पदार्थसुद्धा हा आहे. तुम्ही मुलांना पोळी भाजीसोबतही हे पदार्थ टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. इथे मी आंबे घेतलेले आहे आणि या आंब्यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून याला पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या कैऱ्या एका बाजूला ठेवून घेऊन आता यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आपण ही साल काढून घेऊया आणि व्यवस्थित अशा प्रकारे बाजूला ठेवून घेऊया. सर्व साल काढून घ्यायची आहे. बघा साल किती छान निघत आहे. आता ही साल काढायची आहे, कारण की आपल्याला हा पदार्थ वर्षभर टिकणारा आणि गॅसचा वापर न करता बनवायचा आहे. तर त्यासाठी वरची साल आपल्याला काढायलाच हवी. सर्व साल मी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कैरी किती स्वच्छ आणि छान दिसत आहे. आता मी इथे किसणी घेतलेली आहे आणि जाडसर याचा भाग घ्यायचा आहे. त्यानंतर या साह्याने आपल्याला जाडसर असं पाडून घ्यायचं आहे. हाताच्या साह्याने प्रेस करून व्यवस्थित हे अशा प्रकारे आपण पाडून घेणार आहोत. तर किस पाडलेला आहे. तुम्ही बघू शकता किती जाड झालेला आहे. हा अशाच प्रकारचा किस आपल्याला हवा आहे. तुम्ही चम्मचच्या साहाय्याने सुद्धा बघू शकता कशा प्रकारे मी किस हा पाडून घेतलेला आहे. सर्व किस मी इथे पाडून घेतलेला आहे आणि एका छान पातेल्यामध्ये याला ठेवून घेतलेला आहे. यावर आपल्याला साखर टाकायची आहे. डायरेक्ट आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. 1 ग्लास तरी आपल्याला यामध्ये साखर लागणार आहे. आंबट आणि गोड पदार्थाचं व्यवस्थित असं छान बाइंडिंग व्हायला हवं, त्यासाठी इथे साखर आपण टाकून घेऊया. त्यामध्ये आपल्याला 4 लवंगासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत, कारण की ह्या लवंगामुळे याचा फ्लेवरही छान येईल. याला व्यवस्थित मिक्स करून याला छान पाणी सुटणार आहे. त्यानंतर कापडाच्या साह्याने याला आपल्याला बांधून घ्यायचं आहे. हे बघा याला अशा प्रकारे आपल्याला बांधून घेऊन मस्तपैकी व्यवस्थित पॅक करून व्यवस्थित मुरू द्यायचं आहे. हे आपल्याला 10-15 मिनटं अशा प्रकारे मुरल्यानंतर उन्हामध्ये ठेवायचं आहे. हे आपल्याला 5 ते 6 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता 6 दिवसानंतर कशा प्रकारे याचा कलर बदललेला आहे आणि आपला साखर आंबा आरोग्यवर्धक तयार झालेला आहे. इथे मी कुठल्याही प्रकारे गॅसचा वापर केलेला नाही. ऊन पडत जातं तसं तसं हा साखर आंबा व्यवस्थित छान सेट होत जातो. छान 1 दिवस तरी व्यवस्थित ऊन मिळालं ना तर हा व्यवस्थित पाक धरायला मदत होते. आता वेळोवेळी याला चेक करून मी बघून घेतलेला आहे आणि आपला साखर आंबा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. इथे मी कुठल्याही प्रकारे याला गॅसवर ठेवलेला नाही. फक्त उन्हात बनवलेला आरोग्यवर्धक हा आपला साखर आंबा आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सर्वांना पाठवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.